ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी हे वास. तो हा देवाचाही देव, कळी काळाचा भेव. वेद जया गाती, वेद जया गाती, श्रुती म्हणते नीती नीती. तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा भेव. तुका म्हणे नीज, तुका म्हणे नीज, रूपडे हे तत्वबीज. तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा भेव. समचरण सरोजम सांद्रलीला बुदाभम, जगन हित पाणी मंडनम मंडनाना. तरुण तुलसीमाला कंजरम कंजनेत्रम, सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतानिया, दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया. त्यांच्या कृपादाने कथेच्या विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो, त्या कृपादाने कथेच्या विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपा जाणे कथेच्या विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. मनोजबं मारुतुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वान्यरायुद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी आधत्रे जननी देवाचे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपाय. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येंची अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो मी आता. मस्तक माझे पायावरी, वर करी संतांच्या, वर करी संतांच्या, वर करी संतांच्या. मस्तक माझे पायावरी, वर करी संतांच्या, वर करी मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी. वर करी संतांच्या, वर करी संतांच्या, वर करी संतांच्या. मस्तक माझे पायावरी, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. या वारकरी संतांच्या, आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी हे वास. तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा भेव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग बोलताना एकू थोडा कमी ठेवा. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्रीमंत श्री दिहू निवासी तुकोबरायाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे. विठाला 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 विठाला.
या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्या आराध्य दैवताचं वर्णन केलेलं आहे की तो राहतो कुठं आणि काय काय करतो, त्याचं ठिकाण सांगितलं, त्याची साधना सांगितली, त्याचं रूप कसं आहे, त्याचे गुण कसे आहे, या सर्व देवाचं वैभवाचं वर्णन या अभंगातून तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराज म्हणले आम्ही ज्याची भक्ती करतो ना तू कुठे आहे, आम्ही ज्याचे दासत्व स्वीकारलेलं आहे तो देव कुठे आहे, तो पंढरी क्षेत्रामध्ये राहत आहे आणि त्याची आम्ही साधना त्याची भक्ती करतो म्हणून आम्ही काळाला सुद्धा भेद नाही. काळ सुद्धा आम्हाला मुजरा करून वापस जातो कारण तो देवाचाही देव आहे. काय कळी काळाचा भेव आणि तुका म्हणे निज रूपडे हे तत्व बीज, खरं सौंदर्य भगवंताचं रूप आहे हे तत्वनिष्ठ आहे. त्याच्यामुळे आम्ही काळालाही घाबरत नाही. याचा अर्थ दुसऱ्या देवाची निंदाही करीत नाही, पण खरं दैवत आमचं पंढरी निवास करीत आहे. असा हा अभंगाचं थोडक्यात भावार्थ आहे. अभंगाकडे जाण्यादिवशी थोडासा परिहार देणं काम आहे आपलं. गुरुनाम गुरुवरे हरिभक्त परायण मराठवाडा भूषण उद्धव महाराज चोले यांच्या कुशल मार्गदर्शनानं चालत आलेला हा रासा माता पालखी सोहळा आणि या सोहळ्याला नवमीला सोहळा पंढरपूर क्षेत्रामध्ये पदार्पण होतो सोहळ्याचं. काल दशमी झाली, दशमीच्या निमित्ताने महाराजांचं कीर्तन झालं. आता हे नियमानं त्यांचं कीर्तन पाहिजे होतं, त्यांना माझं नाव टाकलं. एकादशी आहे, आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी म्हणजे भगवंताचं काळच. आणि आजचा मान जो आहे का, तुम्ही बरेच जण काल जातात वापस, बर का इथं आले की काही जण वापस जातात, पण जो आषाढी एकादशीला या पंढरपूर नगरीमध्ये दादानो निवास करतो, आजचा दिवस पूर्ण वेळ देतो देवाला आणि उद्या बारस सोडून जातो, तो खरा वारकरी. विठाला आता तुम्ही आम्ही सगळे संसारिक आहेत. प्रत्येकाला संसाराचं काय डोक्यामध्ये वज आहे, म्हणून आपले पावलं आपोआपच घराकडे निघतात, है की नाही. पण संतांचं तसं नाही, कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्याचा विषय नारायण झालाय ना त्याला हे बाकीचं सगळी चिलर आहे, त्याला फक्त देव दिसतो, त्याला बाकी काहीच दिसत नाही. सगळ्यामध्ये तो देवरूपाने संत पाहतात. म्हणून संतासाठी म्हणलं की पौर्णिमा येते. पौर्णिमा गोपालपुऱ्याचा काला झाला की देव सगळे संत देवाची भेट घेतात आणि जाताना देवाला एक विनंती करतात, मायबाप येतो. त्या टायमाला माहिती तुम्हाला देव विटेवर उभा असतो, त्या टायमाला देवाची नजर खाली असते झोपलेली. देव सुद्धा संताकडे पाहू शकत नाही, नम्रतेत पापण्या टाकलेल्या आहेत. तरी संत म्हणतात देवा मायबापा येतो आम्ही. एक संत आणि दुसरे भगवंत आहेत. भगवंत विठेवर उभा आहे, पण संत जाताना देवाच्या डोळ्यात पाणी आहे. आणि जाणारे संत म्हणतात येतो देवा मायबाप येतो. त्या टायमाला दादांनो संताच्या सुद्धा डोळ्यात पाणी आहे. कन्या सासुरासी जाय, कन्या सासुरासी जाय, कन्या सासुराची जाय, कन्या सासुराची जाय. मागे पाने तोली पाये, मागे पाने तोली पाये, कैसे जावे माता जीवा,
पाया पडून सांगतो, तुमच्या पाया पडून सांगतो, महाराज देवाला तुमच्याशिवाय कोण आहे? आणि मराठी कळतील तुम्हाला? कोण आहे देवाला? आज संत निरोप घेत असताना देव रडतो म्हणजे काय कमी देवाला? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तुकाराम महाराजाकडे देव पाहता पाहता म्हणतात, तुकाराम महाराज आज असं वाटतंय कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाहे. एखादी मुलगी सासरच्या वाटचाल धरती, त्या टायमाला तिच्या जीवनातलं कसं होतं तसं माझं झालं. म्हणजे तैसे झाले माझ्या जीवा. मी का सांगतो, तुमच्या ध्यानात आहे का? पंढरपूर सोडताना प्रत्येक संताची भावना अशी होती, जाताना निरोप घेताना देवही रडत आहे, संतही रडत आहेत. याचा अर्थ असा होतो दादानो, प्रत्येक जीवाचं माहेर म्हणलं की पंढरपूर आलं. आता पण माहेर वेगळं सासर वेगळं. मला थोडंसं बोलायचंय त्याच्यावर, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय, आपण सगळे असणारे पांडुरंगाची लेकर आहेत. एकदम गोजीरवाणी महाराजांच्या सन्निध्यामध्ये आपला हा सोहळा एकदम थाटामाटात पार पडला आमचा. नवमी दशमी आज एकादशी आहे. सुंदरपैकी महाराजांनी सांगितलंय रातीही की काला करूनच सगळ्यांना जायचं. आता याचा अर्थ सगळ्यांना समजून घ्यायचा, कुणाला राहायचं आणि कुणाला जायचं हे तुम्ही तुमचं ठरवा, कारण तुम्ही आम्ही सगळे संसारिक आहेत. चला इकडे लक्ष द्या. एकदम सुंदरपैकी भगवंताच्या कृपा आशीर्वादाने कुणाला काठा देखील टोचला नाही, कुणाला कुठल्या प्रकारचा त्रास झाला नाही. बरोबर आहे की नाही? इथून तिथून तुम्ही पंढरपूरच्या मालकाची वारी पाय केली म्हणून तुम्हाला सांगतो, लय गर्दीत घुसण्याची तयारी ठेवू नका. बरेच जण आहेत, पिशवी ठेवली निघाली. कुणा कुणाला कोपर हानीत जाते, कुणा कुणाचे पाय तुडीत जाते, काहीच मेळ नाही. कुठल्या सांदेत घुसत येत, पण काहीतरी करून येते तो आले की म्हणते दर्शन केलं बरं का. एवढं कष्ट केलं तुम्ही 10-12 दिवस वारीचं, त्या माणसाला पांडुरंगाकडे जायची गरजच नाही. महाराज आज इथं नांदतोय देव. नामदेव कीर्तन करी, देव स्वतः कीर्तनात नाचतात दादानो. वारकऱ्याच्या सन्निध्यात तुमच्या आमच्या हृदयात निवास आहे, म्हणून तिकडं जास्त तुम्ही मंदिराकडे जाऊ नका. तो फक्त प्रतिमा रूपानं उभा आहे. खरा वारकऱ्यात येतो, सगळ्याला सांगून जाईल मी. एकदम सुंदर पैकी महाराजांच्या सन्निध्यात तुम्ही सर्व असणारे तर 100 गावचे महाराज लोक असते. आता एकाचं काय वर्णन करीत बसू का, पण मनापासून बरं का. इंजे चितपूरकर मंडळी आलेले, पुन्हा गिरगावचेही भक्त मंडळी आलेले आहेत. पण आमचे हरिभक्त परायण गुरुबंधू आमचे विठ्ठल महाराज जाधवर, तुम्हालाही धन्यवाद देतो. मृदंगचारी हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज, तुम्हाला धन्यवाद. आदरणीय आमचे हनुमंत महाराज, तुम्हालाही धन्यवाद. उपस्थित सर्व माता भगिनी, उपस्थित सर्व असणारे पुरुष वर्ग, जाणते परमार्थिक, लहान्या लेकरापासून मोठ्या माणसापर्यंत, या वारीच्या निमित्ताने आलेल्या सर्व असणाऱ्या माझ्या वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. विठाला इकडे लक्ष द्या. वेळेचं थोडंसं भान असतंय. तुकाराम महाराजांचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये 3 मुद्दे तुकाराम महाराजांना मांडलेले आहेत. उपासक, उपासना आणि उपास्य. उपास्य कोण आहे? पांडुरंग. उपासक कोण आहेत? जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि उपासना काय आहे? पंढरीची वारी. हे तर ध्यानात आलं ना तुमच्या? 3 मुद्दे ध्यानात आले. आता मला सांगा, तुकाराम महाराज छातीवर हात ठेवून म्हणले की आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. बरोबर आहे का नाही? पण लोक दम काढते. लोक म्हणले तुकाराम महाराज, तुम्ही म्हणतात आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, हे तुमचं आम्हाला पटलंय.
पण बऱ्याच माणसाला मी काय करतो ह्याचंही ज्ञान नाही. मी पंढरपूरच्या वारीला आलो ह्याचंही ज्ञान नाही. मी कोण आहे स्वतःची स्वतःला ह्या सुद्धा ज्ञान नाही. तो देव कसा कळन महाराज? हा, गाडी चालली कुठं हे बी माहित नाही आणि जायचंय कुठं हे बी माहित नाही. पण शहाणे माणसं आहेत, लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या डोक्यात उतरल. अज्ञानातला अज्ञानी कोण? ज्याची आपण भक्ती करतो त्या ज्याची करतो तो कोण हे बी माहित नाही. याला अज्ञान पण म्हणायचं. बरं, अज्ञानाची काही मर्यादा पाहिजे. इतकं अज्ञान पण. एक माणूस होता खेड्यातला, त्यानं घर कधीच सोडलं नव्हतं. पण 4-2 आले म्हणले काय रे, 4 धाम आम्ही करून आलो. कधी कुठल्या यात्रेला गेला नाही, कधी पंढरपूरच्या मालकाची वारी केली नाही, कधी कार्तिकी वारी केली नाही, कधी माघ वारी केली नाही, घर सोडित नाही. पैसा तर एवढा अपाट आहे. लोकांनी खुजळून त्याला काढलं नाही. एक दिवशी घराच्या बाहेर काढलं. तो म्हणला काय, लोकांना आता काढले, आता आपण काय करू, मुंबईला जाऊ. गेलो ते मुंबईला गेल्यानंतर त्यानं काय केलं, रेल्वे स्टेशनच्या तिकीट असणाऱ्या ऑफिसच्या समोर उभा राहिला. आता पैसा भरपूर आहे पण ज्ञान नाही. मी सांगतोय काय, लक्ष देऊ नाही का? पैसा भरपूर आहे, घराच्या बाहेर निघलाय, कुठं चाललाय ह्याचंही ज्ञान नाही. 5 रुपयाची नोट काढली. तिकीट मास्तरला मला एक तिकीट द्या. तिकीट मास्तरला मला तिकीट द्या. तिकीट मास्तर मला कुठलं द्यायचं? ते मला तिकीट मागितलंय. नाही तुम्ही तिकीट मागितलं हे कळालं, पण द्यायचं कुठलं? मला तिकीट द्या. अरे बाबा द्यायचं कुठलं? मला तुम्हाला तिकीट जर कळत नाही तर तुम्हाला तिकीट मास्तर कुणी बनवलं? मग त्या तिकीट मास्तराच्या महाराज लक्षात आलं. म्हणले ह्याच्या मेंदूतलं एक फ्यूज उडालंय. म्हणले याच्या मेंदूतलं एक फ्यूज उडालंय. म्हणले तिकीट, हा म्हणले 5 रुपयात भेटतं हे तुम्हाला कोण म्हणाला? मला 100 घ्या ना. मग तसं बोला ना. लोक 100 रुपये दिले. त्यानं ते 100 रुपये टेबलमध्ये म्हणजे गल्ला पेटीत टाकले नाही. त्यानं ते खिशात घातले, कचऱ्यातलं तिकीट काढलं, याच्या हातात तिकीट घेतलं. पण तो मला तिकीट दिलं पण बसू कुठं? 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जा. तो मला गाडी कशी आहे? गाडी काळी गाडी. गाडी कशी? गाडी काळी आहे आणि धूर सोडती ती गाडी. आता जुन्या काळामध्ये कोळशे टाकायचे आणि रेल्वे चालवायचे ना, आणि ते वरून धुपन सुटायचं. ह्या सगळ्या मास्तरनं जशास तसं त्या गाडीचं लक्षण सांगितलं. दिसायला गाडी काळी, रंगही काळा आणि धूर सोडती ती गाडी. ती गाडी आली की तुम्ही गाडीत जाऊन बसा. हे इथून तिथून डोक्याला एकच खुराक, दिसायला काळी, धूर सोडते ती गाडी आणि आपल्याला त्या गाडीत बसायचं. हे बसलं प्लॅटफॉर्मवर जाऊन. महाराज रेल्वे खात्यात काम करणारा एक, कोळशे टाकणारा म्हणा, दिसायला काळाच आणि त्याच्या अंगावरला कपडा बी काळाच, पण ते सिगरेट वाढणार होतं. हे मी काय सांगतो ते लक्षात ठेवा. ही बसलेलो म्हणलं, तिकीट मास्तरनं सांगितलं होतं की दिसायला गाडी काळी, ही दिसायला काळच होतं. दुसरी गोष्ट, गाडी दिसायला काळी पण पुन्हा धुपन सोडणारी गाडी, धूर सोडती ती गाडी. मला ह्याच्याही तोंडातून धुपन निघतंय. मला नक्की ही गाडी मला पळत गेला आणि याच्या पाठकोळी उडी मारली. हे हसू नका, तसं आपलंय. पंढरपूरला आलोत पण करायचं काय माहित नाही. कुणासाठी आलोत माहित नाही. काय करायलोत काहीच माहित नाही. त्या तिकीटवाल्याकडे जाऊ नका. जशास तसं तुमचं ना आमचं असंच आहे. कसं? त्याचं जसं तसंच आपलं. विठाला विठाला भक्ती करतो कुणाची?
त्याच्यापासून आपल्याला प्राप्त काय होणार आहे आणि काय कोणची भक्ती केली पाहिजे याचं जर ज्ञान नसेल तर समजायचं आपली भक्ती गोचिडी भक्ती आहे. कितीही तुम्ही प्रयत्न करा महाराज, तुम्हाला जर देव जर नसेल कळत तर तुमचं सगळा परमार्थ फेल. हे डोक्यात ठेवा. विठाला तुकाराम महाराजांना लोकांना विचारलं, तुम्ही जे आम्हाला मोठेपणानं सांगता, तर तुकाराम महाराज म्हणले, बाबा मी कधी खोटं बोलत नाही. तुम्ही अशी भक्ती करा, देव असा आपला करा की तुम्हाला इतर देवाकडे जायची गरज. आपलं कसं या आपला वार बदलला की देव बदलतोय का? खोट आहे. बरेच जण देवीचे भक्त होतात, बरेच म्हाताऱ्या मसुबाचे भक्त होतात, बरेच सेंदेरी हेंदेरी नावाच्या देवाचे भजन करतात. आपण तुम्हाला माहिती का, हे सगळे असणारे माणसाला रडवायला लागतात, पण एकच जो देव आहे तो तुम्हाला सुख प्राप्त करून देतो, त्याचं नाव पांडुरंग. विठाला नाही का? विचार करा ना या गोष्टीचा. दुसरा करायला म्हणून आपण करतो, हे बी चुकीचं. माझ्या बापाची परंपरा आहे म्हणून मी करतोय. आपण तुझ्या बापाची परंपरा होती काय? एक जाड माणूस होता. आता जाड माणूस असल्यामुळे ते बसलं की काष्टा निष्ठायचा. काष्टा पाहता पाहता ते एक दिवशी मरण पावलं, त्याचं पोरग त्याच्या जागेवर उभा राहिलं. त्याला वाटलं की आपला बाप बसताना पाटावर काष्टा काढून बसायचा, पण ह्याला माहितीच नव्हतं, जाड असल्यामुळे निष्ठत होता म्हणून काष्टा काढून बसायचा. मित्र म्हणला, काय रे तुला कळायला पाहिजे, 4 जण पाहुणे आलेत आणि तू डायरेक्ट काष्टा काढून बसला. मला तुला माहित नाही गप का? मला माझ्या बापाची परंपरा आहे. तुझ्या बापाची परंपरा? अरे तुझ्या बापाचा निष्ठत होता, तू हातानं काढून बसतो म्हणजे दुसरं करतं म्हणून आपण करायचं नसतं. बरेच असतात, आहे की नाही? बरं आता तुम्ही सांगा, ह्या सगळ्या सवासनीला माहिती आहे तुम्ही देवीसाठी किती मोठाली निवेद करतात. ए बोला ना. इतकुल इतकुल आहे की नाही? हो हो बरोबर. 2-2 कांड गोल म्हणजे मधला हे, आणि त्याच्यावर भजे किती ठेवतात. एक भजन सगळ्या देवाची मजा. एका भजात पुसून 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 शेवटाचा शेवट करतात, असंच ना? मग मला सांगा, हे जे तुम्ही सगळं जे करतात देवीसाठीच आहे ना? तुमच्या हातात परडी देती देवी, दारू दारू भीक मागायला होती, बरोबर आहे का? हे सगळे देव तुम्ही मानलेले, आपण बनवलेले देव आहे. कुणाला काही झालं की माणसाने तिकडे जायचं, कुणाला काही झालं की इकडे जायचं, वार बदलला की इकडे जायचंय. तुमच्या पाया पडतो, दुसऱ्या देवाची निंदा म्हणून बोलत नाही. पण तुकाराम महाराजांनी छातीवर हात ठेवून सांगितलं, हे सगळे देव आहेत का? शेंदेरी म्हणा, हे मानलेले म्हणा, अरे तुम्हाला भिकाला लावते, झोप येऊन देत नाही, काही काही माणसाला वाळून टाकतात, नाही तो त्रास देतात. हे सगळे मानलेले देव आहेत, पण या सगळ्याचा जो बाप आहे त्याचं नाव पांडुरंग. हे डोक्यात ठेवा. सगळे त्याच्या पुढे झिरो आहेत महाराज, त्याच्या पुढे झिरो आहेत. तुकाराम महाराजांना छातीला हात लावून सांगितलं, पाया पडून सांगतो, कुठं जायची गरज नाही तुम्हाला. आम्ही ज्याची भक्ती करतो ना, आम्ही ज्याचं दास्यत्व करतो ना, तो काय साधारण नाही. मग म्हणले, महाराज तुम्ही एवढं मोठेपणानं सांगतात, मग तो राहतो कुठं? अभंगाचं प्रथम चरण, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे दास, आम्ही जाते दास, आम्ही जाते दास, त्याचा पंढरी आम्ही जाते दास, आम्ही जाते दास.
महाराजांनी अभंगातून जाहीर सांगितलंय, सगळ्यांना सांगितलं की बाबा हे सगळे जे असणारे जे बाकीचे जे देव आहेत का, हे सगळे देव त्याची वारी करतात, त्याचं भजन करतात. आणि मी तुम्हाला सांगतोय त्याची तुम्ही काय करा, दास्यत्व स्वीकारा, त्याचं तुम्ही भजन करा. तो कधीच तुमच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू येऊन देणार नाहीत. आणि तुम्ही घर सोडून इथवर आलात, त्याच्या भेटीसाठी आलात, खरं बोला, सुखासाठीच आलात ना, का दुःखासाठी आलात? होय, काहीतरी मागायला आलात ना. बऱ्याच जणांचे गोंधळ आहेत. कुणाला पत्नीची अपेक्षा आहे, कुणाला पुत्राची अपेक्षा आहे, कुणाला संपत्तीची अपेक्षा आहे. संत कबीर महाराज म्हणले, कोई मन दुखी, कोई तन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी है राम के दास. ज्याचा देवावर विश्वास आहे, जो देवाचं भजन करतो ना, तोच फक्त सुखी आहे. नसता कुणाचं मन दुखी आहे, इथं बसलंय तरी पण मन दुखी आहे. कुणाचं तन दुखी आहे, तन म्हणजे शरीर, रोगिष्ट शरीर आहे, परमार्थ करून देत नाही, पाप आडवं येतंय. जे करायला जातो पापाचा डेरा आडवा येतो. म्हणून तन म्हणजे शरीर सुद्धा साथ देत नाही. मन म्हणजे बसलंय कीर्तनात, पण त्याला वाटतंय आता पंढरपुरात फिरायला जावा. मनानं परमार्थ करा, तनानं सेवा करा, बरं का. मनानं भजन करा, शरीरानं सेवा करा, नक्की तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे जर शरीर तुम्ही झुकविलच नाही, याला जर तुम्ही संतापुढं झुकविलच नाही, याला जर तुम्ही सेवेला लावलंच नाही, तर हे शरीर तुम्हाला लय दिवस साथ देणार नाही, मधी धोका दिल्याशिवाय राहणार नाही. जेवढे या शरीरानं कष्ट मेहनत परमार्थाचं करतान, शेवट तुमचा गोड झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला म्हणून तिन्ही भावनेनं तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो, मी तुमच्या पाया पडून सांगतोय की आम्ही ज्याचं दास्यत्व केलंय ना, त्याचा वास पंढरपुरात आहे. आता खरं बोला, पंढरपूरला आल्यावर कसं वाटतंय महाराज? मग असं सांगत होतो ना, तुमचं आमचं माहेर आहे. काय आहे आपले माहेर? कशाला म्हणते? माझे माहेर पंढरी आहे, विवरेच्या तिरी, जिथं बाप असतो, जिथं माय असती, जिथं बंधू असतो, जिथं बहीण असती, याचं नाव माहेर आहे. माहेर म्हणलं की पूर्ण स्वातंत्र्य आलं, आणि सासर म्हणलं की पारतंत्र्य. उशिरा जरी मुलगी उठली झोपेतून, उशिरा उठली तरी तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे माहेरात. मग तीच मुलगी सासरी झोपलेली जमन का? होय मावले हो, का नाही जमत? पारतंत्र्यात जीवन आहे. नसता कधी कधी होत, झोपलेली असती ताई आणि 5 वर्षाचा बाळू जाऊन म्हणतो, ताईडे उठ. त्या टायमाला भांडे घासणारी माय म्हणती, गोंद्या माझ्या ताईला झोपू दी. सासरी काम करून करून कष्ट करून करून बिचारीला झोप नाही तिथं आली, आता तरी इथं सुखानं झोपू दी. याचा अर्थ होतो ती माहेरामध्ये आहे. तसं तुम्ही सगळ्या संसारामध्ये पिछाडलेले माणसं आहेत, दुःखी माणसं आहेत. इथं आलात, देव म्हणतोय माझ्या चरणापाशी आलास, कुठल्याच प्रकारची चिंता करू नको. आता तुझी चिंता पूर्ण वारल्या गेलेली आहे आता, कारण तू माझ्याकडे आलास. तुझा जन्म, तुझा मृत्यू, तुला ह्या सर्व असणाऱ्या चक्रातून मी शांत मार्गाला लावतो. पण माणूस लगेच म्हणतो चला गावाकडे. याच्यामुळं आपल्याला देवाकडे यायचंय दादानो. नाम स्वतः दादानो, जेवढे संत जन्म घेतात ना, जेवढे संतानं जन्म घेतले, 18 पगड जातीत साधू जन्माला घे. सावता महाराजाचा विचार करा, गोरोबा काकाचा विचार करा. जेवढे संत जन्माला आले दादानो, तेवढ्यानं दादानो फक्त पांडुरंगाची ओळख करून दिली.
आणि त्या पांडुरंगाकडे का आलो तर आपण याचा थोडासा विचार करा. मी सांगत होतो तुम्ही देवाकडे मागायला आलात, हे पण तुमच्या पाया पडून सांगतो, देवाला मागितल्यानं देव देतच नाही ना हो. देतो का मागितल्यानं? लय त्रास आहे. परमार्थ करणाऱ्या माणसाला तर खूपच त्रास आहे. भक्ती करणाऱ्या माणसाचा खरी देव परीक्षा घेतो. 16 पर्यंत भक्ताला नेतो. वडी ध्यानात ठेवा. नेतो का नाही? 16 पर्यंत देव नेतो. एवढंच नाही, एवढंच नाही, किती किती संतांचे पुरावे देऊ तुम्हाला. हो, किती पुरावे. बांधलं होतं चोखोबाला, बांधलं होतं, काचून काचून कमराचं पूर्ण साल्ट गेलत, तरी पण तोंडात पांडुरंगाचं नाव होतं. नाव. सोयराबाई म्हणत होती चोखोबाला, ज्याचं तुम्ही भजन केलं नसतं केलं तर ही गती आज आली नसती. नसती आली. बैल झुपलेले होते, कमराला दावे बांधलेले होते. लोक बैलाला हानीत होते आणि कासरे यांच्या कमराला काचत होते. कोण होते? सोयराबाई आणि चोखोबाराया आणि कर्ममेळा. 5 वर्षाची मूर्ती बापाकडे बघत होती. बापाच्या कमराला कैचीनं दादानं साल्ट गेलं तर रक्त बंबाळ झालतं. सोयराबाई पांडुरंगाला शिव्या देत होती, तरी पण पांडुरंगाचं भजन चोखोबाच्या तोंडात होतं. आणि चोखोबा म्हणायची, सोयरा माहीत नाही तुला, कितीही संकट येऊ दे पण या संकटाला शांत करणारा तो आल्याशिवाय राहणार नाही. बघता काय माझ्याकडं अख्खं जग चोखोबाच्या विरोधात उभा होतं, पण विट्यावरल्या मालकानं जाऊन दादानं त्या बैलाच्या जोला खांदा दिला. हे जेव्हा चोखोबाला साक्षात दिसलं आणि सांगितलं, सोयरा बघ तो आपल्या संकटाला धावून आला, फक्त मला एकच सांगायचंय, त्याचं भजन करा. त्रास आहे, तुम्ही त्याचं भजन करा. तुमची परीक्षा टोकापर्यंत जाते, पण एवढं ध्यानात ठेवा, शेवटचा पाय राहिला टाकायचा त्याच टायमाला देव तुम्हाला दादानो अलगद उचलून घेतो. त्या पांडुरंगाला दादानो म्हणतात आणि त्याचं दास्यत्व तुकाराम महाराज करा म्हणतात. का? कारण तो तुमच्या संकटाला धावून आल्याशिवाय राहत नाही. विठाला म्हणून मन आहे. बरेच माणसांना वाटतंय अजून विश्वासच नाही पांडुरंगावर. काय महाराज लोकांनी दिंड्या काढल्या काय काय. मी बघतोय आता, मी पण वारीत आलो ना, मला माहिती ना, बरेच वाघ असे असते दिंडीचा आणि त्यांचा मेळच नसतो. राती महाराजांनी सांगितलं बरेच हाटलात असते. काही जण हॉटेलच्या ते दिंडीच्या झेंड्यावाल्याच्या पुढे चलतात, काही मागं चलतात. वारी कशाला दिली, नेम कशाला दिला. मी आता एकच वर्ष मी वारीत आलेलो सोहळ्यामध्ये. एकच वर्ष आलतो. तुम्हाला मी सत्य सांगतो, ज्ञानोबा रायाचे जे मानाचे चोपदार असतात त्यांना जर काठी वर केली, माझं लक्ष देऊन ऐका बरं का, आपल्याला बाबांची दिंडीचा वेल गगनावर न्यायचा आहे म्हणून आपण महाराजाच्या सानिध्यात आलो, बरोबर आहे का नाही. आपल्याला काही वारीतले नियम माहित पाहिजेत ना. निस्ती चोपदार काठी जर वर केली तर एवढा सोहळा 1 मिनिटात उभा राहतोय महाराज. अहो इथं महाराजाचा घसा बसला तरी बाया कानापाशी खुर 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 करतात आणि काय बोलतात त्यांची त्यांनाच माहिती आहे बाबा. आणि तुम्हाला सांगू, हे तुमचा दोष नाही, काहीच तुमचा प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा कळेल का तेव्हा तुम्हाला म्हण की महाराज सांगून गेले, पण आपण कधी त्यांचं ऐकलं नाही. तुमच्या भल्यासाठी सांगतो, वारीचे नेम आणि पुढच्या वर्षी नेमातच चाललं पाहिजे याची प्रतिज्ञा करा. 1 वर्ष वारी करायची. असे काही वारकरीत महाराजांच्या संगतीत महाराज झेंडा उचलायला येतात खडकीला, काही मावल्या तुळशीवाल्या तुळस घ्यायला येतात, काय असे खानदानी टाळ करीत गळ्यात टाळ महाराजा संग टाकतात. नेमान करा, त्याला आवडेल अशी भक्ती करा.
तो तुमच्या संकटाला धावून आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की आम्ही त्याचे दास आहे आणि तो असणारा पंढरपुरात निवास करतोय. तुकाराम महाराज तो पंढरपुरात निवास करतोय. त्याचं जर आम्ही भक्ती केली तर आम्हाला काही बाकी करायची गरज नाही का. तुकाराम महाराजांनी सांगितलं तुमच्या पाया पडून सांगतो, हो तो सगळ्या देवाचा देव आहे. मराठी कळते ना. तो सगळ्या देवाचा देव आहे. एवढंच नाही तर तो यमाचाही देव आहे. यम ज्याच्या मुठीत आहे, काळ ज्याच्या मुठीत आहे, हे जग ज्याच्या ईश्वाच्या मुठीत आहे, तो देवाचाही देव आहे. अभंगाचं द्वितीय चरण. वेद जया गाती श्रुती म्हणती तो हा देवाचाही देव, देवाचाही तो हा देवाचाही देव. काय तो हा देवाचाही देव, टाळ तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. तो हा देवाचाही पुढं काय? पुढं पुढं तो हा देवाचाही देव. काय कळ्या माझी पंढरी राव, काय कळी काळाचा देव, काय कळी काळाचा देव, हे तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा भेव. सगळे तुम्ही वारकरी आहात, तुम्ही सगळे शहाणे माणसं आहेत. का त्याच्या सत्तेशिवाय या जगातला पत्ता देखील हालत नाही. आणि बाकीच्या देवाचं काय घेऊन बसलात महाराज? हा, काळ सुद्धा तुम्ही विचार करा, काळाला सुद्धा त्याचं भजन करावं लागतं. यम सुद्धा त्याची पूजा करीत आहे. सगळे असणारे जेवढ्या पृथ्वीवर तुम्ही मानलेले दैवत आहे तेवढे त्याचं भजन करतात, कारण तो देवाचाही देव आहे. त्याचं भजन केल्यावर कळी काळाची भीती निर्माण होत नाही. म्हणून आणि हे मी तुकाराम महाराज म्हणले, हे मी तुम्हाला बोलतोय असं नाही आणि मीच माझं स्पष्टीकरण मानतोय असं नाही. वेद जया गाती श्रुती म्हणती नीती नीती. वेदाला सुद्धा कळाला नाही देव बाबा. वेदालाही नाही कळला अंत पार जाता कानडा राज पंढरीचा, कानडा राज पंढरीचा, कानडा राज पंढरीचा. वेदालाही नाही कळला, वेदालाही नाही कळला. अंत पार जाता कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म ते भक्तासाठी, परब्रह्म ते भक्तासाठी उभे राहिले विवरे काठी, उभे राहिले बिवरे काठी. उभा राहिले
राहिला भावसेव, उभा राहिला भावसेव, जणू की पुंडलिकेचा हा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदाला सुद्धा देव कळला नाही. श्रुती म्हणती नीती नीती, श्रुतीला सुद्धा दादानं म्हणावं लागलं हे सगळं असणार तोच आहे, तो खरा देव आहे. तुकाराम महाराजांनी एवढं जी स्पष्टीकरण का वापरलं तुम्हाला याचं कारण सांगतो. तुकाराम महाराजासारखा संत पुन्हा या जगात दिसणार नाही महाराज. कारण त्या दिवशी महाराजांनी रात्री बी सांगितलं त्या दिवशी की कारण संत अनेक आहेत, महाराजांचा होत आहे, पण तुकाराम महाराजाची श्रीमंती महाराज तुम्ही आम्ही मोपू शकत नाही. आणि जेवढा वारकरी संप्रदायाचं भूषण आहे ती फक्त साधू संताची श्रीमंती आहे, आमचं काहीच नाही, आम्ही नौकर आहेत. त्या दिवशी सांगितलं जो पांडुरंगाचं भजन करीत जात असेल आणि रुपया खिशात घेत असेल त्याच्या मोबदल्यात, त्याचं देव कधी चांगलं करणार आहे सांगा ना. इथं आपण पंढरपूरच्या तीर्थाच्या ठिकाणी ज्ञान लोकांना सांगत असेल आणि त्याचा जर 10 रुपयाची अपेक्षा करीत असेल तर देव कसं आपलं चांगलं करेल. कितीही तुम्ही मोठे व्हा पण त्या देवापेक्षा मोठं कोणी होऊ शकत नाही. माहिती तुम्हाला देव आपली किती चिंता करतो महाराज. मगाशी सांगून गेलो महाराज, मगाशी सांगितलं त्रास देणारे मायबापच असतात तर पोटशी लावणारे मायबापच असतात, ध्यानात ठेवा. गोड बोलणारे मायबापच असतात, चूक झाल्यानंतर क्रोधात बोलणारे मायबापच असतात. याचा अर्थ असा आहे की ते आपले शत्रू नसतात, हे डोक्यात ठेवा. आपल्याला त्रास जरी होत असेल तर आपण आपल्या कर्माला दोष द्या, देवाला दोष देऊ नका. देव तुमची परीक्षा करतोय. वाचवा पुराण, मोठमोठे पुराण वाचवा. संत सकोबाईचं पुराण वाचवा, संत जनाबाईचं पुराण वाचवा. एवढंच नाही, नामदेवरायाचं पुराण वाचवा, संत चरित्र वाचवा. आपण संत चरित्र वाचित नाहीत, आपण फक्त टाइमपास मोबाईलला वेळ देतो. पण आपल्या देशातले, आपल्या महाराष्ट्रातले, आपल्या सर्व या भूमीतले साधू संतांचा इतिहास डोक्यात पाहिजे. ज्या ज्ञानोबरायाचा एवढा सोहळा आज येतोय, लोक शिवून सुद्धा देत नव्हते लेकरांना. त्यांच्या नावावर इथं 3 टाइम खात आलोत आपण, ज्ञानोबा तुकोबाचं भजन करीत आलोत. पण एक काळ इतका वाईट होता, त्यांच्या काळात इतका वाईट होता की इंद्रायणीचं स्नान करायला जर माझे ज्ञानोबाराया गेले तर लोक ज्ञानोबारायानं जर इंद्रायणीला जर स्पर्श केला तर लोक आळंदीत येऊन चव्हाट्यावर उभा राहून म्हणायचे की संन्याशाच्या कार्ट्याने इंद्रायणी बाटवली. एखादा ब्राह्मण इंद्रायणी स्नान करून समोरून आला आणि हे लेकर जर एकूण झाले तर लोक म्हणायचे संन्याशाच्या लेकराचं तोंड बघायचे दिवस आले. लय गधळ बोलत होते महाराज, लय त्रास दिला. एवढा त्रास दिला, सिद्धबेट मध्ये येऊन हे 4 लेकर एकामेकाला कवटाळून रडत होते. पण त्या काळात एकही माणसाला माझ्या ज्ञानोबरायाची दया आली नाही, 7 वर्षाच्या मुक्ताईची दया आली नाही. सगळा समाज दादानो या संताला त्रास दिला. पण तुम्हाला खरं सांगू का, किती त्रास दिला महाराज. आळंदी सोडावं लागले. आळंदी ऐकता ना तुम्ही, आळंदी सोडावं लागली. आळंदी सोडल्यानंतर जेव्हा समाजाकडून दादानो ज्ञानोबरायाची कीर्ती ऐकली या लोकांना, कोणच्या या लोकांना शिवून दिलं नाही, मंदिरात येऊन दिलं नाही, मधुकरी दिली नाही, नाही तो छळ केला, नाही तो त्यांना त्रास दिला.
पण जेव्हा समाजाकडून यांची कीर्ती ऐकली मग दादानो चांगले चांगले सुद्धा ज्ञानोबरायाकडे लोटांगण घालीत आले महाराज. त्रास सहन केला. माऊलीनं कधी एखादा शब्दाचा वापर दुर्वापर केला का? उलटे मागणं गुरुला केलं. जे खळांची अंकटी सांडो. गुरुला म्हणले गुरुदेव ज्या लोकांना दगड मारले, चिखल मारला, तोंडात मारलं, धक्के दिले नाही तो त्रास दिला, पण गुरुकडून एकच मागणं केलं, बस या लोकांच्या मनातला जो वाईट विचार आहे ना एवढा माझे गुरुदेव बाजूला करा आणि हा माणूस माझ्यासारखा करा. विठाला विठाला दादांनो, संत आणि देव हे तुमच्या आमचं कल्याण करणारे संत आहेत. श्रुती म्हणा, वेद म्हणा, सगळ्यांना दादांनो देव कळाला नाही, तो संताला कळाला आणि त्यांना कळाला म्हणून त्या तुकाराम महाराजांनी दादांनो एवढा मोठा गाथा तुमच्या आमच्यासाठी लिहून ठेवला. खरे आपल्या मागं काम असतात, संसाराचे काम असतात, आपल्याच्यानं वाचणं होत नाही, पण काय वाचविल्याशिवाय माहिती होणार नाही. ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी वाचवा, तुकोबारायाचा गाथा वाचवा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचवा, ज्ञानोबा तुकोबा मोठमोठ्या महात्म्याची चरित्र वाचवा. त्याच्यातून तुम्हाला देव पण कशाला म्हणतात, संत पण कशाला म्हणतात, वारीचं भक्ताचा महिमा सगळं माहिती होतं. का वेदाला कळालं नाही म्हणून मला एवढं बोलावं लागलं महाराज. वेद जया गाती श्रुती मनती नीती नीती. तुकाराम महाराजाकडे पाहिलंय का साधकानं विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही लय पटवून दिला, आम्हाला कळलं बी, थोडक्यात तुम्ही सांगितलं कळलं बी, पण आमचं एकच मन आहे, एकच विनंती आहे, जे तत्व भगवंताचं आहे त्याचं सौंदर्य, त्याचं रूप कसं आहे, अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे निज. निज हो तुका म्हणे निज हो तुका म्हणे निज तुका म्हणे निज हो तुका म्हणे निज तुका म्हणे निज हो तुका म्हणे निज तुका म्हणे निज रूपणे तत्व बीज वा रूपणे तत्व बीज हे रूपणे तत्व बीज तो हा देवाचाही देव हो तो हा देवाचाही देव हो तो हा देवाचाही देव देव तो हा देवाचाही रूपणे तत्व बीज रूपणे तत्व बीज रूपणे तत्व बीज तो हा देवाचाही देव
देवाचा आई देव तो हा देवाचा आई देव तुका म्हणे निज रुपडे हे तत्व बीज बाकीचं साधनात पडायची गरज नाही तुकाराम महाराज तत्व रुपड म्हणलं तर पांडुरंग आपण पांडुरंग पाहतो नाही प्रत्येक भक्ताचं चिन्ह पांडुरंगाच्या शरीरावर आहे प्रत्येक जसा आहे ना तो तसाच आहे आणि त्या देवाचं आपण भजन केल्यावर तुकाराम महाराजांना सांगितलं दुसऱ्या देवाचं भजन करूच नका करायची गरज नाही म्हणले करू नका बी म्हणले नाहीत हे केल्यावर तुम्हाला ते करायची गरज नाही तुम्ही देव पांडुरंगाला ना एक डोक्यात ठेवला ना देव हो तो रुपडा म्हणजे तो कसा आहे सगुण साकार सावळे रुपळे चोरटे चिताचे सावळे रुपळे चोरटे चिताचे सावळे रुपळे चोरटे चिताचे सावळे रुपळे चोरटे चिताचे उभे पंढरीचे विटेवरी वो उभे पंढरीचे विटेवरी वो सावळे रुपळे चोरटे चिताचे सावळे रुपळे चोरटे चिताचे महाराजांनी पुरावा दिला सावळे रुपडे हा आणि ते तत्व जाणून घेण्यासाठी आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलं की तू देवाचा देव आहे तुम्हाला कळी काळाची भीती नाही वाटणार ते निरूपण मी माझ्या स्वतः निज रूपानं पाहिलेलं आहे तत्वनिष्ठ आहे आणि तो अभंग आपण थोडक्यामध्ये थोडं चिंतन मांडण्याच्या नियमानं इकडं तिकडं समाज न पांगता एक पंक्तीला बसून आषाढीचा प्रसाद घेण्याचा योग यावा म्हणून हे कीर्तन रूपी पुष्प महाराजांनी माझ्याकडे दिलं त्या निमित्तानं तुम्हाला ही तुमची सेवा मानायला हरकत नाही कारण मी सेवक आहे आणि सेवकी सांगितले करावे काम या नियमाप्रमाणे ही थोडंसं कीर्तन तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे वाकडे घेऊ नका गडी माणसा हो विठोबार कुमारी जय विठोबा एक पंढरपुरे जय विठोबा विठोबा कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम श्री संत भगवान श्री संत वामन भाऊ महाराज की जय संत बाबा महाराज रासा माता बोलो रे भाई ठोबा 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 निष्ठात आहे अरे टाळ्या वाजवा म्हणले टाळ्या निस्ते टाळ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली अखिल संतांच्या विश्वाच्या तुम्ही सर्व सज्जन कष्टकरी मायबाप श्रोत्यांच्या चरणी हे झालेलं पुष्पसेवा अर्पण करतो नीती सेवेला विराम देतो विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल बोलिले पंढरपूर पायी दिंडी सोहळा आणि त्या सोहळ्याचा आजचा 14वा दिवस आहे गेली 14 दिवसापासून हरिनाम आणि आनंद चालूच आहे आज वारकरी संप्रदायामध्ये आपलं पंढरपूर म्हणजे वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत जो संत आहे जो माळकरी आहे
त्याची आजची ही दिवाळी आहे. आणि सर्वांच्या आशीर्वादाने पंढरपूरमध्ये आपल्या सर्वांची स्वतःची धर्मशाळा आणि आज आषाढी एकादशीचे हे कीर्तन होत आहे. हे कुठल्या जन्मातलं पुण्य असेल रामजानं. आम्ही बऱ्याच वर्ष तिकडं वीटभट्टीवर चिखलात राहायचो जनांना. पाऊस, पाण्यात विटा मांडायच्या, इटावर तवा टाकायचा आणि चिखलातच चपात्या करायच्या. काय ते राड विचारूच नका. आता एवढं उभं केलं तर हे बी पुराणा. हे का कुटाने साधे नाहीत ना, मला हे कुटाणच झालाय सगळा, बरं का. पण सर्वांच्या आशीर्वादाने हे कार्य चालू आहे. आणि मी जरी असलो तरी मी नावा